तर तुम्ही बोलता ही पोरगी एवढे दिवस कुठे गायब होती? तर गायब वगैरे नव्हते, तर आमच्या घरामध्ये लग्न होतं आणि ते कोणाचं होतं, काय होतं, मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच. त्या पहिले आम्ही निघालो होतो मुंबईला जाण्यासाठी आणि त्याच कारणामुळे चाललो होतो. मग इकडे मी पटकन जेवढे भांडे होते ते पटकन घासून घेतले. बोललं आल्यावर टेन्शन नको आपल्याला, भांडे वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. तुम्ही सर्वांनी माझी स्टोरी तर पाहिलीच असेल आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी एवढे भारी-भारी व्हिडिओ टाकणार आहे ना, तर तुम्ही मला फॉलो नसेल केलं ना, तर पटकन मला फॉलो करून घ्या. कारण की खूप भारी-भारी व्हिडिओ येणार आहे तुम्हाला बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे निघालो जाण्यासाठी आणि मध्ये रस्त्यामध्ये जाता तर मला चहाची तलब झाली होती. मग मी चाय पिले आणि त्याच्यानंतर आम्हाला बस पण भेटली. माझा नवरा बघा किती एक्सायटेड होता जाण्यासाठी, किती चेहऱ्यावर स्माईल आहे त्यांच्या. आणि त्याच्यानंतर एवढी थंडी होती ना बसमध्ये, एवढी गार वाजत होतं. मग आम्ही कानटोपी घालून बसलो होतो, पूर्ण पॅक होऊन बसलो होतो आम्ही दोघे पण. त्याच्यानंतर बस जेवण करण्यासाठी थांबली होती. मग आम्ही शेवभाजी, रोट्या आणि डाळ फ्राय पण मागवली होती. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि परत आमचा प्रवास सुरू झाला. आणि असं झालं होतं आम्ही कधी एकदाचं पोहोचतोय. आणि माळशेज घाटामधले व्हिडिओज काढायला भेटले नाही कारण की रात्रीच्या वेळेस चाललो होतो आम्ही. आणि फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो आणि आम्ही रात्रीच्या 2 वाजता पोहोचलो होतो आणि खूप जास्त लेट झालं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि इथून पुढे काय झालं मी तुम्हाला ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तोपर्यंत बाय बाय.